नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे चायनीज थेरपीने अल्पावधीत उपचार आणि हा कार्यक्रम खास गायत्री क्लिनिकने स्पॉन्सर केलेला कार्यक्रम आहे, प्रायोजित केलेला कार्यक्रम आहे गायत्री क्लिनिक तर्फे. आणि या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गायत्री क्लिनिकचे डॉक्टर भोलानाथ बाविस्कर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया डॉक्टर भोलानाथ बाविस्कर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर भोलानाथ बाविस्कर हे चायनीज थेरपीमध्ये गेली 26 वर्ष कार्यरत आहेत आणि ते स्वतः चायनीज थेरपी स्पेशालिस्ट असून 32 प्रकारच्या चायनीज थेरपी ते देतात रुग्णांना. आणि डॉक्टर भोलानाथ बाविस्कर सध्या कांदिवली पश्चिम या ठिकाणी गायत्री हेल्थ क्लिनिक जे पटेल नगर बस स्टॉप जवळ आहे या ठिकाणी कार्यरत असतात. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी ठेवा म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील. आणि प्रश्न विचारताना आपले प्रश्न हे कमी वेळात आणि नेमक्या शब्दात विचारा. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन सर्व प्रेक्षकांना, प्रश्न विचारताना कमी वेळात नेमक्या शब्दात विचारा म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला घेता येतील कार्यक्रमामध्ये. अर्थातच आपले हे सारे प्रश्न विचारण्यासाठी संपर्क ध्वनी पुढील प्रमाणात सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 हा पहिला नंबर आहे, 24908050. दुसरा नंबर आहे 24988050 म्हणजेच 24988050. आणि ह्या दोन्ही नंबर अर्थातच मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. आपल्याला माहितीच आहे मुंबई बाहेरून जेव्हा आपण फोन कराल तेव्हा STD कोड लावायला विसरू नका. 022 किंवा 022 हा STD कोड लावून आम्हाला आपण फोन करू शकता ह्या ठिकाणी. अर्थातच आपल्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने मान, पाठ, कंबर जे मणक्यांचे विकार आहेत, जे दुखण्याचे विकार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला स्पॉन्डिलायटिस किंवा स्लिप डिस्क अशा प्रकारचे आजार बघायला मिळतात. ह्या आजारांवरची जी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये चायनीज थेरपीने अल्पावधीत गुण मिळतो याविषयी आपण प्रामुख्याने बोलणार आहोत या कार्यक्रमात. तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आज प्रामुख्याने आपण मणक्यांच्या विकारांविषयी बोलणार आहोत ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क किंवा सायटिका किंवा स्पॉन्डिलायटिस हे सर्व विकार येतात. सर्व मणक्यांच्या विकारांविषयी चर्चा करत असताना डॉक्टर सर्वप्रथम आपण हे त्रास जे आहेत एक एक घेऊया आपण स्टेप बाय स्टेप. आणि ह्याच्यावरती चायनीज थेरपीने अर्थातच अल्पावधीत गुण येतो तुम्ही सांगितलं मग अशी त्याप्रमाणे. तर सुरुवातीला आपण मणक्यांविषयी थोडंसं जाणून घेऊया. मणक्यांचे हे जे वेगळे वेगळे विकार आहेत कुठल्या प्रकारचे रुग्ण आपल्याला दिसतात आणि सर्वसाधारण हे त्रास होण्यामागची कारणं काय आहेत आणि सर्वसाधारण रचना जी आहे मणक्यांची ह्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? जन्मतः बाळ ज्या वेळेला आपलं फ्लेक्झिबल शरीर घेऊन येतं ज्याला आपण लवचिकता म्हणतो, एक विशिष्ट अवस्था येते ती आधी शिशुअवस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था आणि नंतर प्रौढावस्था. या प्रौढावस्थेमध्ये मनुष्य करिअर करण्याच्या धडपडींमध्ये ज्या मणक्याचे व्यायाम पाहिजे असतात ते व्यायाम केले जात नाही. किंबहुना ज्या आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन, मिनरल, फॉस्फरस, कॅल्शियम याची जी आवश्यकता असते ती आहारामध्ये त्रुटी भासते आणि त्या कुठे पडल्याने वयोमानानुसार, वाढत्या वयानुसार शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आणि जास्त कमी कामाचा ताण केल्याने असल्या प्रकारचे मान, पाठ, कमरदुखी या प्रकारचे आजार होतात. शिवाय याचा सायटिका ज्याला आपण म्हणतो पायाची नस दुखणे, गुडघ्याचे आजार आणि इतर सगळ्या सांध्यांमध्ये किंवा शरीरातले दुखणे हे होतात. ही याची कारणं आहेत. आणखीनही त्याच्यात दुसरी की वय जास्त झाल्यानंतर 40 नंतर म्हणा किंवा आणखीन काहींचा हल्ली तर हा जो वयाचा ग्राफ जो आहे खाली खाली येत चाललाय. त्यामुळे 35 पासूनच काही लोकांना याची सुरुवात झालेली असते की सायटिका, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस अशी सुद्धा. कारण की काम करण्याची जी पद्धत असते ती सुद्धा जरी चुकीची असली, कॉम्प्युटरमध्ये बसून एकच सारखं कुठलाही व्यायाम नाही, एकाच बाजूला बसणे, खुर्चीवर बसून कामं करणे, कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही, त्यामुळे सुद्धा असे आजार उद्भवतात आणि त्यांना ह्या आपल्या चायनीज थेरपीने पूर्णपणे 100% कायमचे बरे करता येतात. ओके, 100% बरे करता येतात हे डॉक्टरांनी आपल्याला आता सांगितलं. तत्पूर्वी आपण मणक्यांच्या विकारांविषयी थोडंसं जाणून घेऊ. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मणक्यांचे विकार होण्यामागे अनेकविध कारणं आहेत ज्याच्यामध्ये आजची लाईफस्टाईल, आपली दैनंदिन जीवनशैली ही तर कारणीभूत आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचदा डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे हे आपल्याला विकार झालेले आढळतात. त्याचमुळे कधी कधी इन्फेक्शनमुळे झालेले विकार आहेत ज्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा कॉक्स स्पाईन सारखे विकार आहेत. त्याच्या बरोबरीने त्याच अनुषंगाने पेल्विक इन्फ्लेमेटरी
डिसीजमुळे सुद्धा कधी कधी आपल्याला कंबरदुखी झालेली आढळते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे म्हणजे ओझी वाहणारे जे पर्टिक्युलरली कामगार आहेत त्यांच्यामुळे त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस सारखा विकार झालेला आढळतो. अनेकविध प्रकारची कारण आहेत मणक्यांचे विकार होण्याची. पण एक लक्षात घ्यायला आपण की मणक्यांचे विकार हे फक्त मनुष्य प्राण्यालाच होतात. 4 पायावर जे चालणारे प्राणी आहेत त्यांचा बॉडी बॅलन्स हा 4 पायांवरती शिफ्ट झाल्यामुळे त्यांना कोणीही मणक्यांचे विकार होत नाहीत. मणक्यांचे विकार फक्त मनुष्य प्राण्यालाच होतात कारण आपण 2 पायावरती चालतो आणि मणका हा सर्व शरीराचा भार उचलत असतात. किंबहुना प्राणी बोलतही नाही, आपली दुखणी सांगत नाहीत. तोही एक महत्वाचा भाग आहे. आपण ह्याविषयी बोलूया अधिक. सर, आपण स्पॉन्डिलायटिस विषयी सुरुवातीला बोलूया. स्पॉन्डिलायटिस हा विकार अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला बळावतो. मग अशी तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल हे त्याचा प्रमुख कारण आहे की जीवनमान आणि आपली ही बदलती जी जीवनशैली, बैठी जीवनशैली आहे, कामाचा पडणारा अतिरिक्त ताण आहे आणि स्ट्रेस फॅक्टर ज्याला आपण म्हणतो. अगदी स्ट्रेस हा परवलीचा शब्द झाला आता सर्वच याच्यामध्ये, मग फिजिकल स्ट्रेस असो किंवा मेंटल स्ट्रेस असो. आणि या कारणाने बऱ्याचदा पाठदुखी किंवा आपल्याला कंबरदुखी किंवा मानदुखी झालेली आढळते. ह्याच्यासाठी चायनीज थेरपीमध्ये काय आज ट्रीटमेंट उपलब्ध आहे? उत्तम उपचार आहे. कुठल्याही प्रकारचा औषधाचा त्याचा वापर नसतो. शरीर हे पंचतत्वाने बनलेले आहे. म्हणजे आपण आप, तेज, वायू, आकाश, हवा वगैरे आपण जे आपण बऱ्याचशा वस्तू याच्यामधल्या बघू शकत नाही. हवा तरी काही आजार शरीराच्या ह्या स्पायनल कॉर्डमधून, रक्ताच्या वाहनाच्या मार्गातून किंवा तिथल्या असलेल्या व्हेन, नलिका याच्यामधून जात असताना व्हायरसचे बबल्स किंवा हवेचे फुग्यासारखे बबल्स, ज्याप्रमाणे आपण फुगा म्हणतो, असे बारीक बारीक त्या ठिकाणात साचतात. लोखंडाला कार्बन लागतं पण माणसाला कार्बन लागत नाही. चरबी किंवा ब्लड कॉर्ड असे तिथे तयार होतात आणि त्याने त्या ठिकाणी जी जाणारी फ्लुइड्स, लुब्रिकंट्स, ऑइल ज्याला आपण साध्या भाषेत वंगण म्हणतो, त्याच्यावरती परिणाम होतो. रक्तपुरवठ्यावरती परिणाम होतो आणि मग चक्कर यायला सुरुवात होतं. खांदे दुखतात, हात दुखतात, काही दिवसात हात नम पडतात. अशी अवस्था येते की काम करणं सुद्धा अवघड होतं. तर हा जो स्पॉन्डालायटिसचा जो प्रकार, सर्वायकल स्पॉन्डालायटिस म्हणजे वरती बघताना चक्कर येतात, पण अन्य याच्यामध्ये साधारण सगळा कणा तो पाठीचा अर्ध्या भागात दुखतो आणि त्याचे परिणाम आणखी दुसरीकडे जातात. कारण की शरीराच्या कुठल्याही भागावरती जास्त कमी प्रेशर आल्यास, ताण पडल्यास, आता मग तुम्ही एक उत्तम प्रश्न म्हटला की ट्रेसचं जीवन. मी तर म्हणतो की विथ हायपर टेन्शन, विथ टेन्शन, लिव्ह चेअरफुली. कितीही तुम्हाला दाब असू द्या, कितीही तुम्हाला ताण असू द्या, तुम्ही आनंदाने राहायला शिका. म्हणजे तुम्ही सगळं, कारण की काही मिळवायचं असेल तर काही तुम्हाला द्यावं लागतं. तर तुम्हाला रिस्क घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये काही मिळणार नाही. विदाउट पेन नो गेन. पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये पेनलेस किंवा विदाउट मेडिकेशन, कुठल्याही प्रकारच्या औषधाचा वापर न करता तुम्ही आमच्या ह्या दुखण्यांपासून मुक्त होऊ शकता. तुम्हाला असलेली कुठल्याही प्रकारचे दुखणे याच्यात बरी होतात. एक मात्र मगाशी म्हटलं 100% मी त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा अशी, वयानुसार, प्रकृतीनुसार आणि शरीरातल्या आजाराची इंटेन्सिटी, रेजिस्टंट पॉवर, प्रतिकारशक्ती ज्याला आपण म्हणतो साधारणतः, त्यानुसार रिझल्ट येतो. पण जनरली 100% गुण येतो, यात काही शंका नाही तरुण माणसास. येस, आपल्याला आजच्या कार्यक्रमात पहिला प्रश्न संजय माने मुलुंडवरून विचारू इच्छितात. बोला आपण. नमस्कार डॉक्टर साहेब, दोघांनाही माझा नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे की सांधेवाताला चायनीज थेरपीमध्ये कशा प्रकारचा उपचार आहे, आणि नंबर 2, सेंट्रल लाईन जी आहे आमची, या सेंट्रल लाईनला आपल्या चायनीज थेरपीचं क्लिनिक कुठे कुठे आहे? ओके, संजय माने यांचा प्रश्न आहे की संधिवातावरती काय उपचारात आहेत उपलब्ध, काय सांगता येईल त्यांना? संधिवातामध्ये RA टेस्ट जर पॉझिटिव्ह आलेली असेल किंवा निगेटिव्ह आले असेल त्यानुसार उपचार सुरू केला जातो. पण जर समजा पॉझिटिव्ह टेस्ट असेल तर ती निगेटिव्ह कधीही होत नाही. एक मात्र लक्षात, दुखणे बरे होते उपचारामध्ये, पूर्णतः दुखणे. आणि सेंट्रल लाईनीला सुद्धा तुमच्या उपचार घेण्याची व्यवस्था आमची साईडला आहे, परंतु तुम्हाला संपर्क करावा लागेल आधी आमच्या गायत्री क्लिनिकला. ते डॉक्टर साहेब पुढे सांगणारच आहे. संधिवाता पूर्णतः बरा होऊ शकतो, पण ह्या उपचार पद्धतीने डॉक्टर आणि पेशंट यांना दोघांना पेशंट पाहिजे असतो. म्हणजे धीर, श्रद्धा आणि सबुरी हा जो विषय तो असणं आवश्यक आहे. डॉक्टरला सुद्धा रिझल्ट येण्यासाठी वाट बघावी लागते आणि पेशंटला सुद्धा. हा आजार बरा होऊ शकतो. ओके, आपल्याला पद्माकर भावे अंबरनाथ वरनं काही प्रश्न विचारतायत. बोला आपण. नमस्कार सर, मी पद्माकर भावे बोलतो अंबरनाथून. हा बोला. ही जी आपली चायनीज थेरपी असते, यातले उपचार जे असतात ते सर्वसामान्य माणसांना परवडण्यासारखे असतात का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की योगा आणि प्राणायामद्वारे या आपल्या मणक्यांच्या आजारावरती कितपत उपाय होऊ शकतो?
धन्यवाद. अतिशय चांगला प्रश्न आपला. पद्माकर, काय सांगता येईल सर त्यांना? हा पहिल्या प्रश्नाचं प्रमुख उत्तर, आजार हा कधीही परिस्थिती बघून येत नाही. श्रीमंत गरीब वगैरे काही न बघता हा आजार कोणाला होऊ शकतो आणि आपापल्या परीने प्रत्येकाला उपचार घेताही येतो. कुठलीही उपचार पद्धती जगामध्ये महाग नाहीये. फक्त आपली मानसिकता असली पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल. प्रयत्ने वाळूचे कण रगळता तेलही गळे, हे आपण बघितले. त्यामुळे त्याच्यावरती जास्त दाब न देता दुसरा तुमचा जो प्रश्न आहे, काय म्हणणे, योगासन आणि प्राणायाम यांचा कितपत अत्यंत उत्तम लाभ होऊ शकतो, परंतु तुम्हाला थांबावं लागतं आणि परत सतत करत राहावं लागतं. तुम्ही थांबवलं की परत ते दुःख उद्भवू शकतं. प्राणायाम योगा हा तर आपल्या जीवनशैलीचा प्रमुख अंग होतं. एकेकाळी आपण सकाळी पूजेला बसायचो, संध्या करायचो, त्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. सकाळी चालणं असायचं, त्याच्यावर आता म्हणजे त्याच्यावरही तुम्ही बंधनं घातलेली आहेत, त्याची पद्धत बदललेली. तर ह्यानुसार प्रॉब्लेम्स येतात, पण आमच्या थेरपीमध्ये याला चांगला उपचार आहे. ओके, आपल्याला पुढचा प्रश्न हेमंत माली लातूर वरून विचारतायत. हेमंत बोला आपण. हेमंत विचारा. डॉक्टर साहेब, पाठीचा मणका दुखतो. हा बोला बोला. आणि त्याच्यात काही झोपण्यामध्ये काही फरक आहे का म्हणतो मी? सरळ झोपल्यास किंवा एक साइडनं झोपल्यास काही दुखणं कमी होईल का? येस सर, काय सांगता येईल त्यांना? याच्यामध्ये प्रामुख्याने एक प्रयत्न करून बघा तुम्ही. आधी कडक बेड वापरायचा असतो. एकदम नरम गादी वापरू नये कापसाची, आणि अगदी जुनी गादी पण वापरू नये. प्रामुख्याने कडक सरफेस. तुमच्या गावाकडे घोंगडी मिळते, आपण तिकडे ब्लँकेट वगैरे म्हणून असतो शहरामध्ये, ती खाली टाकायची, त्याच्यावरती एक मऊ काहीतरी अंथरून घालायचं आणि सरळ झोपायचा प्रयत्न करायचा. शक्यतो व्यायाम करायचा. पाहून घ्या, एक्सरे वगैरे करून निदान करून बघितलं पाहिजे आवश्यक की बुवा याच्यात काही दोष आहे का. जर दोष नसेल तर तुम्ही थोडं व्यायामाने प्राणायामाने हे साध्य करू शकता. अन्यथा चायनीज थेरपीमध्ये उपचार आहे, मुंबईला यावं लागतं. येस सर, आपण आता जेव्हा चर्चा करत होतो चायनीज थेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत, तुम्ही सांगितलं होतं. चायनीज थेरपी हे काय आहे हे आधी आमच्या प्रेक्षकांना सांगूया. मगाशी म्हटलं मी पंचतत्वाने शरीर संतुलित होतं. तर चायनीज थेरपी अशी आहे की कुठलाही औषधाचा वापर न करता शरीरावरती ज्याप्रमाणे आपण फ्रीज लावतो त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर असतो, त्याचप्रमाणे एसी मध्ये कॉम्प्रेसर असतो, पंखा असतो त्याच्यामध्ये मोटर असते. एकाच टाईपचे बटन दाबतो आपण. स्विच बोर्डवरती जे बटन असतात सारखे दिसायला असतात. एक दाबले की पंखा लागतो, पंखा गोल फिरतो आणि आपल्याला चांगली हवा लागते. तेच आपल्याला समजा पाणी पाहिजे असेल थंड, तर तशाच प्रकारचे स्विच दाबलेलं असतं आणि तिथून थंड पाण्याचा ग्लास बाटली आपल्याला मिळते. थंड हवा हवी असल्यास एअर कंडिशन ऑन केले की त्याप्रमाणे आपल्याला समजा उष्णता हवी असल्यास त्याच टाईपचं एक बटन असतं, तिथून हिटर सुरू होतं आणि गरम हवा मिळते. अशी शरीरामध्ये संपूर्णपणे योजना आहे. ह्या चायनीज पद्धतीमध्ये त्या योजनेतली जी शक्ती प्रवाह आहे, त्याचे जे बिंदू आहेत, त्या बिंदूंवरती स्टिम्युलेशन देऊन ते उत्तेजित केले जातात आणि सगळ्या शरीरातली विषमता दूर केली जाते. प्लस मायनस असं म्हटलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या गोष्टी शरीरात जमा होतात. मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इन्फेक्शन्स जे होतात त्यातून काढणे हा कार्यक्रम यातून जातो. त्यामुळे टॉक्सिन सगळे आउट होतात आणि रोगी रोगमुक्त होतो. येस, महत्वाचं रोगी रोगमुक्त होतो. अस्मिता जोशी बारामतीवरनं काही प्रश्न विचारतात. अस्मिता बोला आपण. हॅलो. हा बोला बोला, स्मिता जोशी बोला. हा, मी स्मिता जोशी बोलते. दोघांना नमस्कार. नमस्कार. मला माझा मागे 4. हा बोला स्मिता ताई, बोला आपण. मला वाटतं त्यांचा फोन कट झालाय. हरकत नाही सर. हे आपण झालं ह्याच्या बाबतीमध्ये. चायनीज थेरपी करत असताना कुठल्या वयामध्ये तुम्ही करू शकता, कुठल्या प्रकारचे पेशंट्स, कशा प्रकारे पेशंट्स तुम्ही सिलेक्ट करता, याविषयी काय सांगता येईल? सेरेब्रल पाल्सी झालेली अगदी लहान मुलांवरती उपचार होतो. पोलिओ, सेरेब्रल पाल्सी, अगदी चक्क म्हणजे 2 महिन्याचं मूल जरी असलं तरी त्याला उपचार करता येतो. शरीरातला कुठला भाग लुळा पडलाय, पाय लहान झालेला आहे, उंची कमी झालेली आहे, हात थोडा शॉर्ट झालेला आहे, असे लहान मुलांवर पण उपचार होतो. आता ही काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे, बिघाडामुळे होणारी आजार आहेत. पण वयाच्या कुठल्याही वयापर्यंत हा उपचार घेता येतो, कारण की ह्या उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. पेनलेस क्युअर विदाउट मेडिकेशन. औषधाचा वापर न करता दुखणी बरी करा.
सर महत्वाचं आहे हे. ह्या टेक्निकने आपण म्हटलंय की अल्पावधीत गुण येतो. तर हे स्पॉन्डिलायटिस किंवा स्लिप डिस्क सारखे जे प्रकार आहेत, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा पाठीच्या मणक्यांची जेव्हा आपण शरीर रचना बघतो तेव्हा मणक्यांची जेव्हा आपण शरीर रचना आपण कार्यक्रमात बघितली असेल बऱ्याचदा, की ज्याच्यामध्ये चकती असते दोन मणक्यांच्या मध्ये, ज्याला आपण गादी म्हणतो किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला डिस्क म्हटलं जातं. आणि ह्याचा दाब कधी कधी मज्जारज्जूवरती किंवा नर्व्स वरती पडल्यामुळे कधी कधी पायामध्ये वेदना होऊ शकतात, ज्याला आपण सहायटिका असं म्हणतो. अशा प्रकारचे अनेकविध दुखणे, म्हणजे जर का हे मानेच्या भागात असेल तर हातामध्ये हे दुखणं येऊ शकतं, कमरेत असेल तर पायामध्ये जाऊ शकतं. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे ह्या ठिकाणी दुखणे आपल्याला दिसतात. ह्यांच्यावरती अल्पावधीत गुण येतो, हे कसं काय शक्य होतं? त्याचं कारण आहे की जो तुमचा दुखणारा भाग आहे त्याचे प्रमुख बिंदू सुद्धा एक तर टेंडर असतात, पेनफुल असतात, अन्यथा त्याची जी मूळ बिंदू आहे, बिंदूची रचना शक्तिप्रवाह मार्ग, म्हणजे ज्याच्याद्वारे आपला प्राणवायू सगळ्या शरीरात खेळविला जातो. शक्तिप्रवाह मार्ग मी त्याला म्हणतो की प्राणवायू शरीरात संपूर्णपणे खेळविला जातो. त्याचं एक नेटवर्क असतं, जशी जाळी आपण म्हणतो. ते प्रत्येक ऑर्गनचे वेगळे 12 ऑर्गनचे 12 असे अंत्येंद्रियाचे 12 शक्तिप्रवाह मार्ग आहे. तर ज्या भागामध्ये दुखणं झालेलं त्याला 1-2 दिवस किंवा 6 दिवसाच्या आत गुण येतो, म्हणजे येतोच. कारण की त्यातलं असंतुलन काढून टाकतो, टॉक्सिन्स बाहेर जातं आणि स्वेलिंग आलेले गायब होतं. हे महत्वाचं आहे की गायब होतं. सर्व प्रकारच्या दुखण्यांना सर 36 तासात गुण हे ब्रीदवाक्य आहे आपलं. हे 36 तासात गुण कसा येतो ह्याविषयी आपल्याला काय सांगता? त्याचं कारण आहे 36 तास आपण कशासाठी घेतलेला आहे. उपचाराचा कालावधी मध्ये ज्यावेळेस पेशंट, रुग्ण किंवा ज्याला त्रास आहे ती व्यक्ती उपचार आल्यानंतर शरीरातून टॉक्सिन जायला सुद्धा वेळ लागतो. लघवीला तर दिवसातून केव्हाही जाता येतं, ज्यावेळेस आपल्याला भावना होते त्यावेळेस सूचना मिळते त्यानुसार. पण जनरली आपण विष्ठा त्यागण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी जात असतो सर्वसाधारणपणे. तर ह्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो, म्हणून ती 36 तासात. कारण की ते टॉक्सिन्स बाहेर निघाले पाहिजे. ज्या वेळेला आमच्याकडे ट्रीटमेंट सुरू असते, पेशंट ज्यावेळेस मशीनवरती असतो आणि ट्रीटमेंट सुरू असते, त्यावेळेस तिच्या शरीरातले वायू बाहेर पडतात, नाकातून, डोळ्यातून आणि त्वचेतून. ते जे दूषित वायू ते संपूर्ण बाहेर निघतात. त्यामुळे पेशंट अंडर ट्रीटमेंट असतानाच त्याला असं चेहरा फ्रेश होणे, वजन कमी होणे, हलकेपणा येणे आणि बऱ्याचशा प्रमाणात बदल दिसू लागतो. तर ह्या 36 तासाचा कालावधी एवढ्यासाठी असतो. पण हा सगळ्यांसाठीच 36 तास असे नसतात. आजाराप्रमाणे इंटेन्सिटी जास्त, जितका जास्त जुना आजार त्याला अधिक कालावधी, ज्याला कमी आजार आहे त्याला कमी वेळामध्ये. वयानुसार सुद्धा याचा परिणाम होतो. उंची, वजन आणि त्याची काही समजा पूर्वीचे काही असे डायबिटीस सारखे काही आजार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तो उपचार केला जातो. सगळे टॉक्सिन्स बाहेर काढणे म्हणजे विषारी द्रव शरीरातले बाहेर काढणे, हा इतका सोपा उपचार याच्यावरती केला जातो आणि पंचतत्व बॅलन्स होतात, रोगी रोगमुक्त होतो. आपल्याला रघुनाथ जाधव पुढचा प्रश्न विचारतात. रघुनाथ बोला आपण. हॅलो, नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, ऍसिडिटीमुळे जे मान, पाठ, कंबर दुखते त्याच्यावर चायनीज थेरपीमध्ये काही उपचार आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे, माझ्या मुलीला स्पायना बिफिदाचा प्रॉब्लेम होता, त्याचं ऑपरेशन झाले. स्पायनल फॉर जे L4 आणि L5 मध्ये चिपकली होती. तर तिचं ऑपरेशन झाल्यानंतर तिला आता मोकळी केली गेली आहे, परंतु पुढे पण त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, किंवा त्याच्यावर चायना थेरपीमध्ये काही करता येईल का? येस, काय सांगता येईल सर? मुलीचा उपचार झालेला असल्यामुळे मुळात उपचार आता करण्याची तशी गरज नाहीये. तसा काही त्रास असला दुखण्याचा तर उपचार करायला या, तर उपचार होतो. दुसरा प्रश्न काय त्यांचा? एक पुन्हा एकदा आपण प्रश्न त्यांचा सांगूया. पहिला प्रश्न त्यांचा होता की त्यांना जो त्रास आहे त्याच्यामध्ये जर का ऍसिडिटीमुळे काही जर का त्रास होत असेल, कंबर दुखणं किंवा पाठ दुखणं, त्याचा उपचार चायनीज थेरपीमध्ये आहे. परंतु पहिल्यांदा तुम्ही घरच्या घरी करायचा उपचार करा. आधी तुमचा आहार 4 वेळा घ्या. जे 2 वेळा जेवता ते 4 वेळा जेवा. ऍसिडिटी तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा न पाळल्याने, रात्रीचं जागरण केल्याने, त्याहीशिवाय तुम्ही जास्तीचं काम केल्याने, अन्यथा अजिबात काम न केल्याने आणि विचार करत बसल्याने बऱ्याचशा गोष्टी होतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर नुसती मला डॉक्टर साहेबांनी आता चिंचेविषयी गोष्ट सांगितली तर तोंडाला पाणी येणार, इतका शब्दांचा प्रभाव असतो. तर त्याप्रमाणे आपण जो विचार करतो त्या विचाराने आपल्या शरीरातले जे पिट्युटरी ग्लँड्स आणि बाकीच्या ग्रंथी असतात ना, त्या
श्राव काढतात आणि त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून संतुलित विचार करणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित स्वतःला कुठे ना कुठे गुंतवून ठेवणे हा सगळ्यात उत्तम उपचार ऍसिडिटीचा आहे. समतोल हा लक्षात घेण्यासाठी गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं स्वागत. चायनीज थेरपीने अल्पावधीत उपचार ह्या विषयावरती आपण चर्चा करतो डॉक्टर भोलानाथ शास्त्री बाविस्कर यांच्या बरोबर. सर, आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे मणक्यांचे विकार चर्चेला घेतले. स्पॉन्डिलायटिस विषयी आपल्याला काय सांगता येईल? स्पॉन्डिलायटिस हा एक विकार आहे जो बऱ्याच प्रमाणात मी मगाशीही सांगितलं की बऱ्याच लोकांना त्रस्त. तर कुठल्या प्रकारची थेरपी आज उपलब्ध आहे त्याच्यावरती? चायनीज थेरपीमध्ये त्याची ऑस्टिओपॅथी ही उपचार पद्धती म्हणजे ह्या चायनीज थेरपीच्या 32 थेरपी टेक्निक ज्याला माहिती पद्धती. तर जशी शरीराची रचना आहे त्यानुसार त्याला पूरक एक व्यवस्था. जसं आपण हेअर कटिंग सलून मध्ये कटिंग करण्यासाठी जातो त्यावेळेस वेगवेगळे कंगवे वापरतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कैच्या वापरतो आणि काही आणखी साधनं वापरून तो आपले केस कर्तनालयामध्ये आपले केस कापले जातात. त्याप्रमाणे आपापल्या शरीराच्या वयाच्या आणि आकाराच्या रूपाच्या स्वभावाच्या अनुसार वेगवेगळ्या पद्धतीची अंतेंद्रियाचे जे बिंदू आहेत ते स्टिम्युलेट करता येतात. ते केल्यानंतर हा दोष पूर्णतः निघून जातो. याच्यामध्ये हाडांमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसतो, फक्त दुखणे असते आणि रचनेमध्ये बदल झालेला असतो. काही वेळेला असं समज आहे सगळ्यांचाच की बाबा अपेंडिक्स झाला म्हणजे त्याला आजारच झाला. अपेंडिक्स पहिल्यापासूनच असतो. टॉन्सिल झाले ते पहिल्यापासूनच असतं, ते फक्त त्याचा त्रास होतो म्हणून झाला म्हणून म्हणतो. त्याचप्रमाणे स्पॉन्डिलायटिस आपण झाला म्हणतो, परंतु ही वयानुसार एज फॅक्टर, एज प्रोसेस ज्याला म्हटली जाते त्यानुसार असे बरेचसे प्रकार घडतात असतात शरीरामध्ये आलेले, परंतु त्याचा त्रास होत नाही. किंबहुना हा झालेला त्रास कुठल्या मणक्याचा याचा ह्या उपचार पद्धतीमध्ये पूर्णतः काढता येतो. कायमचा दुखणारा उपचार. सर, अशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्याधी आपण ट्रीट करता याविषयी काय सांगता येईल? साधारण अर्धशिशी ज्याला आपण मायग्रेन म्हणतो, शिवाय डोकेदुखी. डोकेदुखीचे जवळजवळ 13 प्रकार आहेत. ते कुठलेही प्रकार असू द्या, हॉरिझॉन्टल असो, फ्रंटल असू द्या, बॅक असू द्या, ते सगळ्या प्रकारचे डोकेदुखी जातात. इन्सोमेनिया, झोप नाही येणे हा आजार त्याच्यात बरोबर. त्यानुसार डिप्रेशनचे काही आजार आहेत, नैराश्य, उदासीनता, लक्षणं लागणे, आपलं शरीर आपलं जड होणे. हे डिप्रेशनचे प्रकार बऱ्याच वेळा लक्षातही येत नाही की काय डिप्रेशन, कशा प्रकारचं डिप्रेशन ते असे. आणि कुठल्या विचारात लक्षणं लागणे, कुठे मन न लागणे, एकाग्रता नाही येणे, हे असल्या प्रकारचे आजार या याच्यात हमखास बरे होतात. तोतरेपणा लहान मुलांचा असू द्या किंवा मोठ्या माणसाचा अचानक आलेला, काही वेळेस लक्षणानंतर तोतरेपणा येतो, काही वेळेस नुसतंच काहीतरी कारणामुळे तोतरेपणा येऊ शकतो, काही वेळेस कॉन्फिडन्स गेल्यामुळे येऊ शकतो, काही वेळेस बॉडी लँग्वेज जास्त बघण्याची सवय असते त्यामुळे ते लिप्स रिडिंगची सवय पडते त्याने तोतरेपणा येऊ शकतो. असे अनेक कारण आहेत. हे तोतरेपणा सुद्धा यात नष्ट होतो. पुढे गेल्यानंतर मणक्याचे आपण ज्याच्यात दिल्याप्रमाणे सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलायटिस, बॅकएक, लोअर बॅकेल, स्लिप डिस्क, सायटिका, नी जॉईंट पेन, गुडघ्याची उकार, तुम्ही आता स्लिप डिस्क विषयी बोललात. स्लिप डिस्क मध्ये बऱ्याचदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चकती सरकून दाब निर्माण झालेला असतो आणि त्याची लक्षणं वेगवेगळ्या प्रकारची दिसतात आपल्याला. तर ह्याच्यामध्ये चायनीज थेरपीने गुण कसा येतो याविषयी काय? अत्यंत उत्तम प्रश्न आहे आणि याचं मला क्लिअरिफिकेशन करायला फार आवडेल. त्याचं कारण काय की ज्या वेळेला मी आता मगाशी पहिल्यापासून सांगताना बऱ्याच फ्लूइड, लुब्रिकंट, ऑइल असे शब्द वापरतो. हे वंगण जो प्रकार असतो, वंगण हा शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये एक नॅचरल एक मार्फिन असतं, त्याप्रमाणे एनर्जिन पण असतं शरीरामध्ये, जे आम्ही एनर्जीची गोळी बाहेरून घेतो. ती कशासाठी घेतो? आपल्या शरीरामध्ये कमी पडते म्हणून बाहेरून घेतली जाते. दुखणं वाढलेलं आहे. तर ह्या उपचार पद्धतीमध्ये ज्या ठिकाणी आवश्यक जो सुधार केला जातो तो सुधार करत असताना त्या मणक्यामधली जी रिप्स असते तिथे ती एक दुसऱ्याला लागून वंगण कमी पडलंय तिथे
तिथे लुब्रिकंट होत नाही आणि तिथे इरिटेशन होतंय, इन्फ्लेमेशन होतंय, म्हणजे तिथे दुखण्याचा भाग, तो भाग दुखारी झालेला आणि सारखं चालत असताना मुवमेंट करताना परत परत ते टोचत असतं, त्यामुळे ते असा खिळा टोचल्यासारखं दुखणं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचं दुखणं किंवा खालपर्यंत पायात कळा येणं, पाठीच्या कण्यात कळा येणं किंवा शरीरात कळा येणं, असे वेगवेगळे प्रकार होतात. त्याचं कारण असं असतं की ही जी पाठीचा कणा आहे तो आपला म्हणजे जसं मोटारीमध्ये चेसिस असते तसे माणसाचा हा प्रमुख भाग आहे, चेसिस आहे माणसाची. तर ते मणक्यांमध्ये कुठेही थोडासा बिघाड झाला की अख्खं शरीर ते खराब करत. तर त्या ठिकाणी उपचार केल्यामुळे पंचतत्व बॅलन्स होतात, फ्लूइड जातात आणि त्या ठिकाणचे इरिटेशनच्या ठिकाणी नॅचरल जे वेदनाशामक द्रव आहे ते त्या ठिकाणी वंगण करतं आणि त्या वंगण केल्यामुळे तिथे असलेल्या सगळी दुखणं संपतात, स्वेलिंग जातं, इन्फ्लेमेशन जातं, इरिटेशन जातो, पेन जातो आणि दुखणं बरं झालेलं असतो. त्या हाडांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. ज्या गोष्टींमध्ये मुळात जरी ऑपरेशन असलं तरी डॉक्टर त्या हाडांमध्ये, सर्जन त्या हाडांमध्ये काही सुधारणा करत नाही की त्यात मुळात असं काही एक मणका टाकला अशी कुठेही शक्यता नसते. टाकला तर जीव जाईल, मणका टाकला तर जीव जाईल पेशंटचा, म्हणून अशी काही त्यात शक्यता नसते. त्या ठिकाणचे फ्लूइड, लुब्रिकंट आणि जे वेदनादायक पदार्थ ते वेदनाशामक पदार्थ निर्माण करून वेदनाही संपवल्या जातात आणि लुब्रिकंट झाल्यामुळे दुखणंही बंद होतं. बऱ्याच वेळेला ऑपरेशन टळतं स्लिप डिस्कचं आणि पेशंट पुढे. माझ्याकडे अशी म्हणजे हजारो उदाहरणं आहेत की ती त्यांनी ऑपरेशन केलं नाही, ऑपरेशन सजेशन केल्या असल्यानंतर. येस, आता ऑपरेशन मध्ये नवीन नवीन पद्धती येतात आपल्याकडे. मणका जसं तुम्ही आता म्हणालात, नवीन मणका रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आता खूप पॉप्युलर होत चालले. त्याच अनुषंगाने मला विचारायचं की ह्या ज्या चायनीज थेरपी आहेत ह्या उपचारांचा काही उपचारार्थीला काही त्रास होतो का, म्हणजे साईड इफेक्ट काही आहेत का? टोटल सेफ आहे, विदाउट मेडिकेशन, पेनलेस क्युअर हा शब्द मी वापरतो. कुठल्याही औषधाचा वापर न करता रोग बरा करणे. तर त्याच्यामध्ये मूळ कारण हे की औषधच नाहीये. दुसरं, उपचार पद्धती इतकी सूक्ष्म अशा यंत्रणा वापरून केली जाते की आपल्या शरीरामध्ये जेवढा मायक्रोएम्पियर होल्ट असतो तेवढ्याच प्रकारचा होल्ट शरीरामध्ये नॅचरल पद्धतीने क्रिएट केला जातो. शिवाय त्या ठिकाणी लागणारी जी साधनं आहेत ती सुद्धा इतकी अद्ययावत पद्धती, वैज्ञानिक पद्धती असतात की त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होत नाही आणि वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा वस्तू यूज अँड डिस्पोज असतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही, उलट चांगला इफेक्ट असतो. पेन नेहमीचा जातो. हेच तुम्ही म्हणालात आता की औषधांच्या शिवाय आपण चिकित्सा करता यशस्वीपणे, हे कसं शक्य आहे याविषयी काय सांगता येईल आपल्याला? हा एक कारण काय आहे, बहुतांश असं आपले जे काही पॅथी आहेत, आपण मॉडर्न मेडिसिन म्हणूया, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व आता योगा प्राणायाम वगैरे जे आहे आपण म्हणतो, नॅचरोपॅथी किंवा हे चायनीज थेरपी, ॲक्युपंक्चर, हे जे आहेत ह्या सगळ्या पद्धतींचा मूळ बेस पंचतत्व आहे. पंचतत्वाने शरीर निर्माण झालंय, पंचतत्वाला संतुलित करणे हा सगळ्या पॅथींचा प्रयत्न असतो आणि त्या त्या थिअरीनुसार ते प्रयत्न करून त्याला बॅलन्स करतात. तर ह्या उपचार पद्धतीमध्ये औषधं हीच म्हणजे पंचतत्वाचाच वापर केला जातो. आता मी ज्या वेळेला म्हणतो शक्ती प्रवाह म्हणजे प्राणवायूचं संचलन देतो आपण. नंतर दुसरं मी म्हणतो पृथ्वी तत्व, पोटातून जी घाण साफ होते तर पृथ्वी तत्वावरती आपण उपचार करतो. तिसरी गोष्ट आकाश, शरीरामध्ये अशी एक विशिष्ट पोकळी, माझ्या तोंडामध्ये जागा आहे, तुमच्या तोंडात जागा आहे, तुमच्या नाकात जागा आहे, माझ्या नाकात जागा आहे, सगळ्यांच्या नाकामध्ये जागा आहे. पोटामध्ये अशी एक रचना आहे म्हणजे माउथ टॅनस, म्हणजे तोंडापासून तर गुदद्वारापर्यंत ही रचना संपूर्णपणे फंक्शन करत करत असते शेवटपर्यंत. अन्नाचा घास घेऊन शेवट बाहेर निघेपर्यंत जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची पोकळी आहे आणि ती पोकळी म्हणजे हवा. तर त्याच्यावर ते असंतुलित झालं असतं, काही ठिकाणी तो वॉश झालं असतं, काही ठिकाणी ते बारीक झालेलं असतं. तर ह्या उपचाराने पृथ्वी तत्वाला उपचार होतो, वायू तत्वाला उपचार होतो म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा, आणि अन्य जे तत्व आहेत पंचतत्व, अग्नितत्व, या सगळ्या तत्वांना स्टिम्युलेशन दिलं जातं. शरीरात अनबॅलन्स जे झाले त्याला संतुलित केला जातं. हाच उपचाराचा बेस आहे आणि हेच त्याचं औषध आहे. औषध न म्हणता हाच त्या उपचार आहे वैज्ञानिक पद्धतीने. येस, अतिशय महत्वाचा भाग आहे. रमेश सिंधुदुर्गवरून आपल्याला काही प्रश्न विचारतात. रमेश बोला. आपण सिंधुदुर्गवरून रमेश सर बोलतोय. हा बोला. मला मणक्याचा त्रास आहे. मला अटॅक आलेला आहे 2 वर्ष झाली. त्याच्यावर उपचार मी घेऊ शकतो काय? येस, चांगला प्रश्न आहे आपला. आपण फोन ठेवून उत्तर आहे आणि साधारण खर्च साधारण काय असं? येस,
दोन्ही प्रश्नांना आपण उत्तर देऊया. पहिला म्हणजे की त्यांना हार्ट अटॅक आलाय तर ते उपचार घेऊ शकतात का? काही घाबरण्याचं कारण नाही. हार्ट अटॅक आला होता, गेलेला आहे आणि तो परत येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. का तुम्ही त्याची काळजी कराल ना, हीच त्याची काळजी. त्यामुळे आणि ह्या याच्यामध्ये तुम्हाला उपचार घेता येतो. त्याचं कारण असं आहे की तसं याच्यावरती कुठलंही ब्लड प्रेशर वाढत नाही, उलट नॉर्मल होतं. दुसरं कारण असं आहे, या ठिकाणी रक्तातल्या ज्या ब्लड क्लॉट्स ज्याला म्हणतो आपण किंवा बबल्स किंवा व्हायरस ते बाहेर काढले जातात. त्यामुळे आणखीन तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुमच्या हृदयाच्या प्रक्रियेमध्ये बरीचशी सुधारणा होऊ शकते. आपल्याकडे फक्त उपचार कोणाला केला जात नाही, कॅन्सर, किडनी, एड्स या लोकांना उपचार होत नाही, बाकी सगळ्या प्रकारचे दुखणे. परंतु हे असतानाही त्यांना जर वेदना असेल तर वेदना आपण घालवतो या लोकांच्या, पण त्याच्यावरती या 3 आजारांवरती मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावरती कुठेही माझ्याकडे उपचार नाही, माझ्या थेरपीमध्ये तरी नाही. दुसरीकडे असेल तर मला कल्पना नाही. येस. आणि असे जर का वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील, फॉर एक्झाम्पल डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा असे अनेकविध आजार असतील आणि मणक्यांचे विकार घेऊन आले तर सर्व प्रकारचे असे म्हणजे कुठलाही आजार पेशंटला असला तरी सुद्धा मणक्यांच्या विकारांवरती आपली ट्रीटमेंट होऊ शकते का? होऊ शकते, कुठल्याही याच्यावरती होऊ शकते. काही प्रश्न नाही. डायबिटीज जरी असला तरी होतं, ब्लड प्रेशर जरी असला तरी होतं. अन्यथा कुठला तुमचा इन्फेक्टिव्ह जरी आजार असता किंवा हेरिडिटी ज्याला आपण पारंपरिक ट्रॅडिशनल वगैरे असं म्हणतो, असं जरी काही असला तर त्याच्या याच्यामध्ये बाधक नाही. यंत्रणा ईश्वराने फार व्यवस्थित बनवलेली आहे, ती इतकी सुरक्षित आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची ज्यावेळेस गरज आहे त्या गोष्टीचा त्यावेळेस वापर करता येतो आणि पूर्णतः करता येतो. येस, महत्वाचं आहे. दुसरा त्यांनी प्रश्न विचारला होता खर्चाविषयी. सर्वसाधारण खर्च किती आहे? तुम्हाला परवडणारच खर्च आहे. येस, चांगलं उत्तर आहे मला वाटतं. रमेश कोळे डोंबिवलीवरून आपल्याला काही प्रश्न विचारतात. रमेश बोला आपण. रमेश विचारा. हॅलो, नमस्कार. येस. हा, मला प्रॉब्लेम झाला 2005 ला. हा, म्हणजे माझ्या मणक्यामध्ये डॉक्टरांनी MS हा आजार सांगितलेला आहे, मायक्रोस्क्लेरोसिस. ओके. त्यानंतर पूर्ण छातीच्या खाली ताकद निघून गेलेली आहे. हो. आणि काही तशी मी उभा राहू शकत नाही, जागेवर बसूनच आहे आता 3 वर्ष. तर या चायनीज थेरपीने कोणता फरक होऊ शकतो का? येस राजेश, चांगला प्रश्न आहे आपला अतिशय. आपण फोन ठेवून उत्तर आहे का सर? काही त्यांना आपण मार्गदर्शन. अगदी असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे की ऍक्सिडेंट झाला आणि खालचा भाग गेला आणि ती व्यक्ती आपल्याकडे येऊन चालू लागली. कोणी बैलाने असं फेकलं आणि ऍक्सिडेंट झाला, अपघात घडला आणि पाय लुळे पडले, ते पेशंट चांगले झाले. एवढंच नव्हे तर अचानक सेरेब्रल पाल्सी झाला असं पडल्याने, आघाताने किंवा कुठल्या तरी घरामध्ये एक घटना घडली त्याने. तर अशा प्रकारे येणारा लोळेपणा याच्यामध्ये घालवता येतो, पण फक्त त्याच टर्म अँड कंडिशन त्याच्यामध्ये असतात की त्या पेशंटचं वजन काय आहे, त्याला सद्यस्थितीमध्ये तो प्रकृतीने जाळ आहे का, चरबी स्टोर आहे का, वॉटर रिटेन्शन झालंय का, अंगावर स्वेलिंग आलेलं आहे का. आपण असं म्हणतो बऱ्याच वेळेला की मला चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पण त्याच्यामध्ये असेच मी बरे आमच्याकडे येणारे जे काही पेशंट होते त्यांचे वजन उंचीच्या मानाने नेहमीच जास्त होतं. तर ते काय असतं, शेवटी पाय हे ना, पायावरतीच आपल्या गुडघ्यांवरती आपलं सगळं शरीराचं वजन येत असतं. जर का समजा मनुष्य खालच्या आपल्या चाकांपेक्षा जास्त वेट त्याचं गाडीचं झालं, जसं आपल्या शरीराचं वजन जर आपलं जास्त झालं तर त्या गुडघ्यांवर ते पेलवणं अवघड असतं आणि जे हिप जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये ते उभं राहणं अवघड होतं. त्यामुळे वजनामुळे पण तो आजार आपल्याला काही वेळेस कळत नाही, तो बळावतो. दुखापत झाल्यामुळे झालेलंच असतं, पण शिवाय आपण वजन वाढवून घेतो, त्यामुळे ते प्रॉब्लेम जास्त येतात. पण हा आजार बरा होऊ शकतो, आशा ठेवा. आणि आशा कधीही मावळत नाही आणि आशेचा लाभ होत असतो, निराशा कधी होत नाही. प्रयत्न करत राहणे त्याच्या आमच्या उपचार पद्धतीमध्ये फायदा आहे. येस, महत्वाचं आहे की आशा ठेवून आपण उपचार घेतले पाहिजेत. हा एक महत्वाचा संदेश आपल्याला दिला डॉक्टरांनी. सर, अशा प्रकारचे जे विकार आहेत वेगवेगळे, जे प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर्स म्हटलं जातं ज्यांना, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता त्यांनी हा आत्ता एक आजार सांगितला ज्याच्यात हळूहळू बऱ्याच प्रमाणात शक्ती शरीरातली कमी होत जाते, हळूहळू लुळेपणा यायला लागतो. अशा प्रकारच्या आजारांमध्ये काय ट्रीटमेंट आपण करता? याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बाळा ऑर्गन स्टिम्युलेट करतो. अंत्येंद्रिय ज्याला म्हणतो ना, पोटामध्ये आपले जे आहेत काही हॉलो ऑर्गन्स आहेत, जसं लिव्हर आहे, त्याला काही असं कुठून हाड नाही, त्याला जठरातले जे भाग आहे, नंतर आपण जे प्रिंकियाज वगैरे म्हणतो आतल्या ग्रंथी, त्याला कुठल्याही त्याच्यात हाडाचा प्रकार नाहीये, ते हॉलो ऑर्गन्स आहेत ती. आणि आणखीन काही जोडलेली त्याला संलग्नित असलेलं हा संपूर्ण 12 अंत्येंद्रियांचं युनिट असतं. पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या शरीराच्या. तर त्या युनिटला पूर्णतः शक्ती प्रवाह, आपला उपचारच शक्ती प्रवाहावरती आहे, त्यामुळे शक्ती दिली जाते
आणि ते सगळे उत्तेजित केले जातात. त्यामुळे शरीरामध्ये एंडोक्राइन ग्लॅंड स्टिम्युलेट होऊन जे काही आवश्यक असतं सिरोटिन तयार करणं, मार्फिन, इंडोमार्फिन, केटोकॅलामाइन्स हे सगळे पदार्थ तिथे तयार होतात. हे रसायनं आहेत शरीरातली, एन्झाईम्स तयार होतात. एवढंच नव्हे, त्याची क्षमता वाढते आणि तुम्हाला शक्ती देण्यासाठी जे श्राव शोषून घेण्याची जी प्रक्रिया, अन्न जे आपण खातो ते अन्न म्हणजे काय, आपण पोटात टाकतो आणि ते तिथेच थांबतं अशातला काही भाग नसतो. जे काही अन्न खातो आपण ते सगळ्याचं सगळं बाहेर टाकत असतो, त्याचा चोथा होऊन बाहेर निघतं. त्यातला फक्त काय जात असेल शरीराला 7 प्रकारचे 7 प्रकारचे रस जातात, तिक्त, मधु, कटू. त्याशिवाय काय जातं, मिनरल, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स. त्याशिवाय काय जातं, तुम्हाला आवश्यक असलेला प्राणवायू, तुम्हाला आवश्यक असलेले एन्झाईम्स, तुम्हाला आवश्यक असलेली शक्ती त्यातून जाते. आता शक्ती आणि शक्तीचं स्रोत असलेली ती अन्न जे आपण खाल्लेलं असलं तर बाकीची विष्ठा म्हणून जाते. तर ती शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या उपचार पद्धतीने स्ट्रॉंग केली जाते. त्यामुळे नॅचरल पद्धतीने पेशंट उठून उभा राहतो आणि पूर्णतः वैज्ञानिक पद्धतीने तो सुंदररित्या चालू लागतो, यात काही शंका नाही. आपल्याला शोभना बर्वे नाशिकवरनं काही प्रश्न विचारतात. शोभनाताई बोला आपण. शोभना विचारा. हॅलो. हा बोला. हा, जरा मला असा प्रश्न विचारायचा आहे की गुडघ्यांच्या नी रिप्लेसमेंटच्या बाबतीत या थेरपीमध्ये काही उपचार करता येतील का, नी रिप्लेसमेंट न करता? येस, बऱ्याच अंशी बऱ्याच पेशंटचा हा कल असतो की ऑपरेशन टाळलं गेलं पाहिजे. त्यांना मला वाटतं नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलं असेल ऑर्थरायटिसमुळे, ऑस्टिओआर्थरायटिसमुळे. तर हे टाळता येऊ शकतं का चायनीज थेरपीने? अगदी 100% टाळता येऊ शकतं. काही प्रश्नांनी ऑपरेशनची सुद्धा आवश्यकता पडत नाही. वयाचा आणि इंटेन्सिटी आणि बाकीच्या त्या वजन ह्या गोष्टीचा विचार करून आणि प्रतिकार शक्तीचा विचार करून आपल्याकडे त्याचा उपचार होतो. ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेले आहेत त्यांची ऑपरेशन वाचतात. आयुष्यभर विना ऑपरेशनने एकदा उपचार केला की कायमचे बरं होतात. फक्त याच्यामध्ये प्रिकॉशन्स घ्यावा लागतात, त्या तुम्हाला पाळल्या पाहिजे. एक 3 महिन्याचा कालावधी असतो. खाण्यापिण्यामध्ये फार लक्ष घालावं लागतं की ही होणारी याची कारणं मी दरवेळेस म्हणत आलो. वंगण तोच भाग त्याच्यात येतो की त्या ठिकाणची मग वाटी सरकते की वंगणाचा जो भाग असतो तो त्या ठिकाणी कमी झालेला असतो, त्याने ते घासले गेलेले असते त्या ठिकाणी आणि तो प्रॉब्लेम्स निर्माण झाले. त्यामुळे ती जी स्थिती आहे ती आपण पूर्ववत तयार करतो आणि पेशंटला म्हणजे ज्याला काही गुडघ्यादुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही दुखण्याचा त्रास आहे तो पूर्णतः बरा होतो. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे की अशा रीतीने दुखणं कुठल्या प्रकारचं बरं होऊ शकतं, ऑपरेशन टाळता येऊ शकतं. महत्वाचा संदेश आपल्याला डॉक्टरांनी दिला. आपण आजचा कार्यक्रम आपला मानदुखी पाठदुखीवरती आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा कंबरदुखी हा प्रकार खूप प्रमाणात असतो. स्ट्रेसफुल लाईफमुळे किंवा ऍक्टिव्हिटीज ज्या असतात, दैनंदिन जीवनशैली जी असते त्याच्यामुळे असेल कदाचित. तर अशा प्रकारच्या कंबरदुखीवरती काय कुठल्या प्रकारचे चायनीज थेरपीमध्ये उपचार काय सांगता येईल? जनरली काय आहे, पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये म्हणजे माता आणि पिता याच्यामध्ये एक थोडासा परमेश्वराने एक गोष्टीचं प्लस केलेलं आहे की स्त्रीला गर्भाशय आहे, हा एक जरा जास्तीचा भाग आहे. त्यामुळे असा बऱ्याच वेळा प्रश्न येतो की त्या असणाऱ्या त्यांचे जो मासिक स्राव वगैरे या कारणामुळे होणारे दुखणं किंवा तुम्ही मग असे ट्रेस म्हणालात, ट्रेस आणि टेन्शन आणि वरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्याला उगीच त्यात घुसळत असतो. तसं पाहता आपल्या शरीरामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला असतो आणि आपण त्याचा विचार करत बसतो, त्याने आपण जास्त त्याला खराब करतो. त्यापेक्षा आपला जो दोष आहे कंबरदुखी त्याने झालेला तो ह्या पद्धतीने अगदी सुरळीत काढता येतो. त्याला धरून जे काही त्याचे प्लस मायनसचे पॉईंट आहेत, अनबॅलन्स झालेलं आहे, तिथे निघणारे दोष का त्या ठिकाणी झालेले इन्फेक्शन त्याच्यावर उपचार किंवा फायबरस टिश्यूजची वाढ होणे हा एक प्रकार होत असतो. अन्यथा काही वेळेला ग्लँड्स तयार होणे या ज्या घटना आहेत ह्या याला ट्रीटमेंट देऊन त्याला तिथल्या तिथे त्याचं इरिटेशन, त्याचं इन्फ्लेमेशन, त्याचा पेन तो समाप्त करता येतो. विना औषधाने तो पेशंट कुठल्याही प्रकारचा बॅकएक असू द्या जातो. स्त्री असो, पुरुष असो वा लहान मुलं असो, याला चायनीज थेरपीमध्ये उत्तम उपचार आहे. येस, महत्वाचा भाग आहे हा. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला माहितीच आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे चायनीज थेरपीने अल्पावधीमध्ये उपचार आणि आज प्रामुख्याने आपण मान, पाठ, कंबरदुखी म्हणजेच मणक्यांच्या विकारांवरती चर्चा करतोय डॉक्टर भोलानाथ शास्त्री बाविस्कर यांच्या बरोबर. पल्लवी चव्हाण यांचा कराडवरनं प्रश्न आहे आपल्याला. येस पल्लवी ताई विचारा. हॅलो. हा विचारा पल्लवी. आमच्या इथे का नाही सारखी पाठ दुखते
आणि पोटात असं गोळा सरकल्यासारखं वाटतं तिला आणि मान दुखतं, पण दुखतं तिचं सारखं. बर पल्लवीताई आपण उत्तर आहे का? येस सर. हा वायूचा प्रकोप असतो, तो आपल्या उपचार पद्धतीने त्याला संतुलित करता येतो आणि तो बरा होऊ शकतो. हा बरा होणारा हा काही रोग वगैरे नाहीये, हा बरा होणारा आजार आणि त्रास आहे. हा कुठल्याही प्रकारचा रोग नव्हे, हा बरा होऊ शकतो. आपल्या चायनीज थेरपीमध्ये त्याला उत्तम उपचार आहे, आला का 1-2-3 दिवसातच तो चांगला झाला. येस सर, आपण वेगवेगळ्या प्रकारचे मणक्यांचे आजार आता घेतलेत. कधी कधी इन्फेक्शनमुळे म्हणजे ट्युबरक्युलस इन्फेक्शनमुळे, टीबीमुळे, कधी कधी कॉक्सपाईन हा प्रकार बऱ्याच प्रमाणात भारतात प्रामुख्याने बघायला मिळतो, कारण भारतासारख्या देशामध्ये टीबीचे इन्फेक्शन हे खूप प्रमाणात झालेलं आढळतं. आपल्या एशिया खंडामध्ये म्हणूया आपण, तर पर्टिक्युलरली साऊथ एशियामध्ये. तर अशा प्रकारच्या रुग्णांना चायनीज थेरपीने काही उपशय मिळू शकतो का, उपचार होऊ शकतो का? तसं म्हणता आता मॉडर्न मेडिसिन मध्ये अत्यंत उत्तम ट्रीटमेंट त्याला आहे आणि ती अगदी 3 महिने, 1 महिना, 15 दिवस असं औषध घेतलं की हा उपचार औषधाने बरा होतो. जर जी गोष्ट सहज औषध हे साधारण 9 महिने ते 12 महिने घ्यावी लागतात, 1 वर्ष साधारण ट्रीटमेंट असते. तर म्हणजे सुरुवातीला असलं तर, अन्यथा ते समजा जास्त झाले असतं तर अधिक काळ घ्यावं लागतं. तेवढंच नव्हे, त्याला प्रिकॉशन सुद्धा घ्यावं लागते. 12 महिने काय, त्याला 2 वर्षाने 3 वर्षाने थोडंसं काळजी घ्यावी लागते. ती औषध पण जर आहेत उपलब्ध सहज घेणारी उपचार पद्धती तर आधी त्याचाच लाभ घ्यायचा. चायनीज थेरपीमध्ये अशा प्रकारचे आजार बरे होतात, परंतु ह्या पद्धतीने जाण्याच्या ऐवजी मूळतः तुमच्या ज्या आवश्यकता आहे इन्फेक्शनसाठी ज्या गोष्टी घेण्याची, ती जर माझ्याकडे आलात तर मी सांगेल तुम्ही तुमचं ते औषध कंटिन्यू ठेवा, माझी उपचार पद्धती चालू ठेवा. त्यापेक्षा तुम्ही जे घेता आहात ते जे याला लागणारं औषध आहे म्हणजे क्षयरोगासाठी ते तुम्ही घ्यायला काही हरकत नाही, बाजारात सहज उपलब्ध आहे. आपल्याला मंजुळा शेणोय पवईवरनं काही प्रश्न विचारतात. मंजुळाताई बोला आपण. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. मला असं विचारायचंय की ह्या थेरपीमध्ये आहारावर कंट्रोल करायला लागतो का, आणि दुसरं असं की ॲक्युप्रेशर किंवा पंक्चर किंवा रेकी हे जे सगळे आहेत, तर तुम्ही म्हणालात की ते स्टिम्युलेट करण्यासाठी त्या भागाला स्टिम्युलेट करतात, तर ह्याचा काही संबंध आहे का आणि थायरॉइड कंट्रोलवर येतो का? हे 3 प्रश्न आहेत. धन्यवाद. चांगला प्रश्न आहेत आपल्या म्हणजे पहिला प्रश्न त्यांचा आहाराविषयी, की आहारामध्ये काही बदल करावे लागतात किंवा कंट्रोल करावा लागतो का? आहारामध्ये कंट्रोल करण्याची आणि बदल करण्याची आवश्यकता नसते. फक्त तुम्हाला लागणारा कुठला आहार आहे त्या आजारानुसार, की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, ते तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आजाराचं दुखणं घेऊन येतात त्यावेळेस लक्षात येतं. त्याला अनुसरून आम्ही खायलाच सांगतो, खाणं बंद करत नाही. एवढंच नाही, ज्यांचे वजन कमी करण्यासाठी येतात त्यांना सुद्धा 2 टायमाचा 3 सकाळी नाश्ता कंपल्सरी करतो की तुम्ही नाश्ता खा. ते म्हणते आम्ही नाश्ता सोडलेला आहे वजन कमी होण्यासाठी. उलट सांगतो मी, तुम्ही नाश्ता खा. हे उपचारमध्ये ते कशामुळे होतंय, तुम्ही आजच्या जेवताय त्याच्यामुळे होत नाही. कधीही गाडीत आपल्या 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, ते टाकीमध्ये पेट्रोलच्या टँकमध्ये किंवा डिझेलच्या टँकमध्ये जो कचरा साचलेला आहे तो आज पेट्रोल टाकल्यामुळे नाही साचलेला, तो कधीतरी अगोदर खूप कालावधीपासून चाललाय त्याच्यामुळे. त्याचप्रमाणे पोटाचं असतं, तुम्ही खूप कालावधीपर्यंत त्याच्यात बऱ्याचशा वस्तू टाकलेल्या असतात आणि त्यामुळे चरबी किंवा वॉटर रिटेन्शन, पाण्याचा संचय होणे, चरबी होणे, अन्याचा स्वेलिंग येणे असे प्रकार होतात. त्या लोकांना, ओबेसिटीच्या लोकांना सांगितलं जातं तुम्ही आजचं खाणं चालू ठेवा, उपचार घ्या, बरं होतं. तसं आमच्याकडे येणारे उपचार घेत असताना त्याला काही खायला दिलं जात नाही, परंतु त्याच्या अगोदर आणि नंतर आहार हा आवश्यकच असतो. केव्हाही एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठल्या औषधाने, कुठल्या उपचार पद्धतीने मनुष्य जिवंत राहू शकत नाही, त्याला आहार हाच महत्वाचा असतो. म्हणून आहारावरती आम्ही कंट्रोल कुठलाच करत नाही, फक्त तुम्हाला काय उपयोगाचं आहे त्याविषयी मार्गदर्शन केलं जातं. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. उरलेल्या 2 प्रश्नांचं उत्तर आपण देऊया नंतर, पण तत्पूर्वी एक फोन घ्या, कारण अहमदनगर वरनं फोन आहे. प्रीतीजी, आजार झालेला आहे. काय आजार? मोटो न्यूरॉन डिसीज. ओके, आपण हा येस बोला. तर त्याच्यावरती काही उपचार आहे का? ओके, आपण फोन ठेवून उत्तर आहे का? मोटर न्यूरॉन डिसऑर्डर विषयी विचारतात. तत्पूर्वी आपण मंजुळा शेणांचे जे 2 प्रश्न राहिलेत त्याचं उत्तर देऊ आणि मग पुढे जाऊया. त्यांनी विचारलं होतं ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि रेकी हे सुद्धा स्टिम्युलेट करण्यासाठी वापरलं जातं, तर त्यांचा ह्याच्याशी कितपत संबंध आहे? याच्यावरती मी जवळजवळ 1976 साली पुस्तक लिहिलंय, रिफ्लेक्सोलॉजी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, आणि त्याच्यामध्ये आणखी जीवनरेखा त्या पुस्तकात नाव आहे, मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
त्याच्यामध्ये लिहिलेलं मी सगळं की कुठल्याही उपचार पद्धतीची काय मर्यादा असतात आणि ती किती कामात येऊ शकते. लक्ष्मणाने म्हणावं बाणाजवळ आणि तो बाण गेल्याबरोबर काहीतरी बऱ्याचशा गोष्टी निघाव्या, आग लागावी, वायू यावा, हा जो प्रकार, इतकी शक्ती, तेवढी जर क्षमता त्या रेखी करणाऱ्यामध्ये असेल, तेवढा तपस्वी असेल आणि तेवढं त्याच्यामध्ये आत्मबल असेल, तेवढी विल पॉवर असेल तर ती रेखी लागू शकते. पण रेखीचा उपचार माझ्याकडे होत नाही. ते एक शास्त्र आहे. काही कालावधीपूर्वी रेकी, ॲक्युप्रेशर याच्यावरती बंदी सुद्धा घालण्यात आली असं ऐकण्यात आलं होतं, पेपरामध्ये डिक्लेअर. पण ॲक्युपंक्चर किंवा चायनीज थेरपी ही मान्यताप्राप्त पद्धती आहे. याच्यामध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता आणि चांगला. त्याचा आणि याचा तसा काही एक संबंध नाही. प्रत्येक उपचार पद्धती त्या त्या परीने त्या त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असते आणि ती त्या त्या प्रमाणात रिझल्ट देत असते, जास्त कमी प्रमाणात. त्यामुळे माझ्या शास्त्राविषयी मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्या उपचार पद्धतीमध्ये पूर्णतः बरं करता येतं. आणण्याच्या बाबतीत थोडी थोडी जी माहिती आहे माझ्या जीवनरेखा पुस्तकामध्ये वाचा, ते तुम्हाला पूर्णतः लक्षात येईल. त्याच्यानंतर प्रीती जैन यांनी अहमदनगरवरून प्रश्न विचारला होता मोटर न्यूरॉन डिसऑर्डर विषयी. ह्याच्यावरती चायनीज थेरपीने बरा करता येऊ शकतो का? आता हा इतका म्हणजे उत्तम प्रश्न आहे, कारण की हा जे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे, जसं मी मगाशी म्हणालो मॉर्फिन, इंडोमॉर्फिन, कॅटेकोलामाइन्स असे जे घटक असतात, त्याप्रमाणे ब्रेनमध्ये सुद्धा सिरोटिन, हिप्पोकॅम्पस, न्यूरॉन हे असे विविध प्रकारचे, ही पेशींचे नाव नाही, एक प्रकारचं रसायन ह्या ब्रेनमध्ये असतं. आपल्याला ऐकायला येतं ते कळतं. बाहेर समजा कोणी फटाकडे फोडलं तर आपण न बघता सांगतो की फटाकडे फोडलं. गाडीचं चाक पंक्चर झालं तरी आपण इथे बसल्या बसल्या सांगतो हा बसचं चाक पंक्चर झाल्याचा आवाज येतोय. किंवा कोणी टाळी वाजली मागे तर टाळी वाजल्याचं समजतं. अन्यथा कोणी कसला स्टूल पडल्याचा आवाज ते लक्षात येतं. तर अशा पद्धतीला ही जी सिस्टीम आहे ती याचा संचय, आपला हे कॉम्प्युटर असतं, शारीरिक बायोकेमिकल लॅबोरेटरी, त्याच्यातला एक पार्ट आहे, तो सुद्धा एक रसायन आहे न्यूरॉन. तर ह्या उपचार पद्धतीने प्लेटिंग असू द्या, न्यूरॉन असू द्या, सेरेबल पाल्सी असू द्या, सेरेबल सेल्स असू द्या, हे उत्तम पद्धतीने तयार होतात आणि पेशंटला बरं वाटतं. याच्यात उपचार आहे आणि नक्कीच पेशंट रिलीफ घेतो. सर आपल्याला पुढचा प्रश्न संदीप पाटील विचारू इच्छितात. संदीप बोला आपण. संदीप विचारा. हॅलो. हा विचारा संदीप. हा, मी लहानपणी नाही पडलो होतो, मग त्यावेळी कंबर दुखावली होती, त्यासाठी उपचार घेतले होते. पण आता नाही, असं जास्त बसलं ही केलं की त्रास होतो, तर त्यासाठी चायनीज थेरपी मध्ये काय उपचार आहेत का? बसल्यावरती त्रास होतो आपल्याला? हा, बसल्यावरती जास्त त्रास होतो. कुठे काय त्रास होतो एक्झॅक्टली? अशी ओढ लागते, गरम होते कंबर. कंबर गरम होते आणि ओढ लागते कमरेला. आणि दुसरं म्हणजे का नाही, आमची आई आहे तिला पण असं कंबरचा त्रास आहे, म्हणजे ओढ लागते कंबरात आणि चक्करीचं दिल्यासारखी अशी. आणि वय किती आहे संदीप आपलं? माझं वय 23 वर्ष आहे. 23 वर्ष आहे. हा, ठीक आहे. आपण आता फोन ठेवून उत्तर आहे का डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर काय सांगता येईल त्यांना आपल्याला? त्यांना याच्या ह्या उपचार पद्धती उपचार आहे, परंतु तुम्ही फक्त 23 वर्ष वय सांगितले त्यांनी. हो हो, तरुण आहेत ते. त्यांनी थोडं व्यायामाचा आश्रय घ्यावा, थोडं वॉकिंग वाढवावं, सकाळच्या वेळात चालणं वाढवावं आणि चांगला आहार घ्यावा. असा हा प्रयोग 3 महिने करावा, म्हणजे त्यांना आराम पडू शकतो. शरीराला पूर्णपणे फ्लेक्झिबल ठेव. जर समजा शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता कमी झाली तर शरीर स्टिफ होत जातं, त्याने सुद्धा दुखणं होतं. पण तरुणपणे समजा कुठला असा त्रास होत असला तर त्याची कारणं जनरली अशी असतात की आपण आपल्या शरीराला पूर्णतः व्यायाम देत नाही. असे बरेच प्रकार घडतात. जर समजा माणसाला काम नसलं, त्याच्या मनातलं काही बाहेर काढता नाही आलं तर त्याला राग येतो, कोणावरही राग येतो पटकन. तुम्हाला अनेक लोकांना अनुभव असतील त्याचे. कुठे बस स्टॉपवरती पटकन लोक भांडण करतात, कारण असतं रेल्वेमध्ये पटकन थोड्याशा गोष्टी फार मोठं भांडण, तर ते डोक्यामध्ये कुठला तरी घरचा विचार चालला असतो. अशा प्रकारचं जर तुमच्या डोक्यामध्ये काय असेल ते आधी काढा आणि तुम्ही थोडा व्यायाम करा, सुरळीत आहार घ्या, दिनचर्येमध्ये सुधार करा आणि गावाला तर काही प्रॉब्लेम नाही, शुद्ध हवा आणि बिंदास दवा आहे ती. येस, शुद्ध हवा आणि अन्न मिळणं आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी. आरोग्याचा तो मूल मंत्र आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आपल्याला प्रदीप पुढचा प्रश्न विचारतात. प्रदीप बोला आपण. नमस्कार सर. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता. माझ्या आईचा 10 ते 12 वर्षापूर्वी रेल्वे ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यामुळे सर त्यांना अधूनमधून पायाला तिथे जखम झालेली ना, तर तिथे अधूनमधून दुखत असतं आणि कंबर वगैरे पण दुखत असते. बर,
त्याच्याविषयी त्यांचा प्रश्न आहे. कंबर दुखते आणि पाय दुखतो, त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट झाला होता 10 वर्षापूर्वी, वय नाही त्यांनी सांगितलेलं, पण त्यांना काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला? त्याच्यात ह्या उपचार पद्धतीमध्ये उपचार आहे. घरच्या घरी मी मगाशी ज्याप्रमाणे सूचना दिली त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा आणि बसल्या जागी सुद्धा तुम्ही आराम मिळवू शकता. अन्यथा ह्या उपचार पद्धतीमध्ये आपल्याकडे उत्तम उपचार आहे. 2-3 दिवसातच तुम्हाला एकदम ठणठणीत बरोबर पाठवतो. अतिशय महत्वाचं आहे. सर, ह्याच अनुषंगाने मी विचारतो की आपण कार्यक्रमाची वेळ थोडीशी मर्यादित आहे, तर प्रेक्षकांना आपला जाता जाता सल्ला काय राहील? साधारणतः कुठल्याही उपचार पद्धतीने उपचार घेताना एक गोष्टीचा नेहमी अभ्यास की आपण कुठे आपली प्रकृती कोणाकडे सोपवतो आहे. बरं, ज्याच्याकडे आपण आपली प्रकृती सोपवतो आहे तीच व्यक्ती आपल्यावरती उपचार करते आहे की नाही, आपल्याला कुठल्या प्रकारचा उपचार दिला जातोय आणि आपल्या असलेले काही दोष आधी सांगता आले पाहिजे. त्याहीशिवाय आपल्यात ज्या ज्या प्रकारच्या असं म्हटलं जातं वैद्याजवळ डॉक्टरजवळ रोग लपवू नये आणि वकिलाजवळ गुन्हा लपवू नये, म्हणजे त्याची आपल्याला लवकर सुटका करता येते. त्याप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणे आपल्या ज्यांच्याकडे आपण उपचार होतो त्यांच्याकडे ह्या गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा आणि आपल्या शंका कुशंका नक्कीच निरसन करावं. शंका कुशंकामध्ये एकच गोष्ट प्रामुख्याने येते की तुम्ही तुमच्या आजाराविषयी त्यात जास्तपणे सांगावं. अन्य बाहेरच्या भोबट पसारा सांगून जे डॉक्टर उपचार करणारे असतात त्यांना आपण डिसाईन करतो आणि आपला जो मार्ग आहे आपण तो चुकवतो. म्हणून उपचार ज्याला घ्यायचा आहे त्याने मनपूर्वक तयार होऊन त्या ठिकाणाची स्वच्छता बघून उपचार इथे घेतो, त्या ठिकाणाचं वातावरण बघून, त्या ठिकाणाचं आपल्याला मानवेलकनी ही स्थिती बघून त्या ठिकाणी आपण आपला स्वभाव बाजूला ठेवून उपचार घेऊ शकतो का नाही या पद्धतीने आपण गेलात तर कुठल्याही ठिकाणी उपचारासाठी गेलात तर तुम्हाला उपचाराचा लाभ होतो. आणि आमच्या ठिकाणी तर इतकं सुंदर वातावरण असतं, एकदा पेशंट ट्रीटमेंटला आला की तो तिथे झोपलेलाच असतो. कोर्स संपल्यानंतर तो जाताना ते सगळे आजार पण जसा तो झोपावा तसं झोपेच विसरतो आणि एकदम स्वस्थ होऊन हसत खेळत जातो, आयुष्यभर आठवण ठेवतो. अतिशय महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टरांनी दिली. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता पुढील प्रमाणे आहे. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030 ह्या पत्त्यावरती जरूर आम्हाला पत्रव्यवहार करा. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल, एवढे सर्व प्रश्न विचारून प्रेक्षकांनी यशस्वी केल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर भोलानाथ बाविस्कर आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला आणि आमच्या सर्व प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना मनपूर्वक उत्तर दिलीत. त्याबरोबर आभार, धन्यवाद.